नमस्कार मित्रांनो, नुकताच मी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सिनेमा बघून आलोय आणि तुम्ही हा पिक्चर बघायचा आहे का नाही बघायचा आहे, हे ठरवायचं असेल तर शेवटपर्यंत बघा. नाहीतर काय, फॉलो करा आणि पुढची रील बघा. खरं सांगायचं ना, ट्रेलर बघून मी एवढा एक्साइटेड नव्हतो. कारण मला वाटलेलं काहीतरी वेगळा, विचित्र कॉन्सेप्ट असू शकतो. पण त्या कॉन्सेप्टचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, हे मला वाटतं परेश मोकाशी सरांकडनं शिकणं गरजेचं आहे. खरं तर आय शुडंट हॅव डाउटेड हिम इन द फर्स्ट प्लेस, कारण त्यांच्या बनवलेले सगळेच सिनेमे मला आवडलेले आहेत. त्यांचा वाळवी म्हणा, नाच ग गुमा म्हणा, एलिझाबेथ एकादशी म्हणा किंवा चिवची चौका म्हणा. त्यांच्या सिनेमांची ना एक खासियत आहे, त्यांचे सगळेच सिनेमे अत्यंत फास्ट पेस असतात. म्हणजे कधी सुरू होतात, कधी संपतात, काही कळतच नाही. आता सेम थिंग इज देअर विथ मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी ऑल्सो. आता खरं तर हा कॉन्सेप्ट इतका वेगळा आहे. कोण तो हिटलर, कोण तो चर्चिल, कशाला मरायला येतात बोंबिलवाडीत, हे तुम्हाला पिक्चर बघूनच कळेल. पण जेव्हा येतात तेव्हा वेगळीच काहीतरी धमाल होते हो. अर्थात त्यांची कास्टच एवढी अख्खी मुरलेली आहे आणि मूव्ही सेटअप आहे कोकणात. काय बघायला तर मजा येणारच आहे. प्रशांत दामले सर म्हणा, आनंद इंगळे सर म्हणा, गीतांजली कुलकर्णी मॅडम म्हणा किंवा वैभव मंगले सर म्हणा. सगळ्यांनी अशी धमाल ॲक्टिंग ह्या ह्याच्यात केलेली आहे ना, तुम्हाला वेळ असेल तर नक्की पिक्चर बघा. वेळ नसेल तर वेळ काढून पिक्चर बघा. अर्थात ही थोडीशी वेगळी कॉमेडी आहे. सगळ्यांना डायजेस्ट होईल, नाही होणार हे काय सांगता येत नाही. पण ज्यांना डायजेस्ट होते ना, त्यांच्या पोटात असं काहीतरी वेगळं मिश्रण जातं ना, की माणूस खिदी खिदी वेड्यासारखा हसत बसलेला असतो. वन्स मोर शाउट आउट टू परेश मोकाशी सर. हेच हिट इट आउट ऑफ द पार्क अगेन. सो find time, go watch this movie. Bye bye, take care, have a nice day.